आपण ज्यांच्या जेव्हा उड्या मारत होतो ती सगळी एक झाली ती, फक्त आपण थोडी कळ काढायची, थोडी. हासुडगाठीवाले थोडा दम. ह्यांनी आता काय केलंय, मनोज पाटलांना शब्द देतात काय, आम्हाला थोडी दिवस मुदत वाढवून द्या, थोडी दिवस द्या. दिली का नाही? आता ह्यांनी काय म्हणल्यात, फेब्रुवारी पर्यंत वाढवून द्या. त्यांना पक्क माहिती ना फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागू होणार आहे, तिथं कुणीच काय करू शकत नाही. उद्या ती सांगायला मोकळी झाली, आता काय करू पाटील, आचारसंहिताच लागू झाली हो, नाही तर आरक्षण देणारच होत. पळवाट काढायची ह्यांना. मला सांगायचंय, मराठ्यांची ताकद दाखवून द्या, सरकारला ताकद दाखवून द्या. आणि आरक्षण मिळवत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय, पहिल्यांदा एक तर आपल्यात कोणी बोललंच नाही. मी भाषण ऐकली काय काय पुढाऱ्यांची, अरे जरांगे आमच्या हातात कोयत, अरे जरांगे आमच्या हातात कुराडी. हो हो, त्याला एक प्रश्न त्या सर्वसामान्य ओबीसी समाजाने विचारायला पाहिजे, तुमच्या हातात कोयत पण मारल्यात किती जणाला? म्हणजे आमच्या हातात कोयतं, सर्वसामान्यांच्या पोरांनी कोयता माराव आणि तुम्ही घरात लपून बसा. वार पट्टे. त्यांची भडक भाषणं ऐकून कोणी हातात तसलं पाऊल उचलू नका. आपल्याला संविधानाचा आदर करायचा आहे, लक्षात असू द्या. संविधान आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, त्याला मान द्यायचा आहे, लक्षात असू द्या. आणि कायदा कुणाला माफ करत नाही, कायद्याचा सर्वांनी सन्मान करा, लक्षात असू द्या. आरक्षण मिळणारच आहे, देण्याशिवाय पर्याय नाही त्यांना. पळवाटा सगळ्या बंद झाल्यात. आणि आपण सुद्धा जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही, ज्या वेळेस आपल्याला मनोज पाटील हाक मारतील ना, त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय, त्यांच्या मागे एवढंच करायचंय.